छत्रपती संभाजीनगरमध्ये रमाई आवास योजनेमध्ये भ्रष्टाचार झाल्याची बाब आज अंबादास दानवे यांना सभागृहामध्ये उघडकीस आणली आणि त्यांना त्या संदर्भातले पुरावे देखील दाखवले। यातली महत्त्वाची बाब अशी आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कास्ट सर्टिफिकेट, यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं देखील कास्ट सर्टिफिकेट एससीचं अशा पद्धतीचे सर्टिफिकेट, बोगस सर्टिफिकेट देखील काढण्यात आल्याची बाब त्यांना नमूद केली। इतकंच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे संभाजीनगरमधल्या एका तालुक्यातले रहिवासी आहेत आणि त्याचे देखील कागदपत्र त्यांच्याकडे असल्याची बाब समोर आलेली आहे। सर, अतिशय गंभीर गोष्ट तुम्ही सभागृहामध्ये उघडकीस आणली, खास करून कास्ट सर्टिफिकेट आणि देवेंद्र फडणवीसांचं आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं रहिवास प्रमाणपत्र किंवा त्यांचे रहिवासी संदर्भातले जे डॉक्युमेंट आहेत ते देखील समोर आणले। एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार या योजनेत झालेला आहे। हे पण महाराष्ट्रात गुड गव्हर्नन्स चालू आहे असं भारतीय जनता पार्टीचे लोक किंवा महायुतीचे लोक म्हणतात। मी तुम्हाला उदाहरण देतो। देवेंद्र गंगाधरराव फडणवीस राहणार राहुल नगर, सादात नगर, छत्रपती संभाजी याची घराच्या टॅक्सची पावती संभाजीनगरची, बरोबर। त्याच्यानंतर एकनाथ संभाजी शिंदे राहणार आंबेडकर नगर, छत्रपती संभाजीनगर यांची घराची टॅक्सची पावती। किती पेंडिंग बिल आहे? पेंडिंग आहे का नाही काय म्हणजे 1985 हे माननीय एकनाथ संभाजी शिंदे यांच्या कुटुंबाचं रॅशन कार्ड, त्याच्यात त्यांचं, मुलाचं, वहिनींचं, डॉक्टर श्रीकांत यांच्या ज्या मिसेस आहे त्यांचं आणि शिंदे साहेबांचं जो नातू आहे त्यांचं पण नाव आहे, ओके। नंतर हे एकनाथ संभाजी शिंदे यांचं रहिवासी प्रमाणपत्र आहे, नंतर त्यांचं वार्षिक उत्पन्न आहे, त्याच्यानंतर हे उत्पन्न देवेंद्रजींचं आहे 90,000 हे कास्ट सर्टिफिकेट सगळ्यात महत्वाचं। देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांचं कास्ट सर्टिफिकेट एससीचं, हे एकनाथ संभाजी शिंदे यांचं कास्ट सर्टिफिकेट आहे आणि हे एकनाथ संभाजी शिंदे साहेबांचं आधार कार्ड काढलेलं आहे बोगस, हे देवेंद्रजींचं आधार कार्ड काढलेलं बोगस। गुड गव्हर्नन्स इन संभाजीनगर। तर सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की रमाई आवास योजनेसाठी हे कागदपत्र वापरले कुणी आणि ती घरं कुणी लाटली? मुद्दा असा आहे की कशा पद्धतीनं बोगस प्रमाणपत्र काढले जातात हे मी सबमिट केलेलं आहे। असेच बोगस कागद काढून घरकुल मंजूर करून घेतले आणि तो निधी लाटण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर संभाजीनगरात झालेला आहे। सर, यातली महत्त्वाची बाब अशी आहे की हे डॉक्युमेंट तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट दाखवताय। एकनाथ छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने दिलेली ही मालमत्ता देयकाची पावती आहे, साधारणपणे 1985 रुपयाची। एकनाथ शिंदेची देखील अशाच पद्धतीनं आहे। या सगळ्या विषयामध्ये या सगळ्या संबंधित अधिकारी ज्यांनी हे सर्व डॉक्युमेंट दिले यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। मग कशासाठी मी आणले ही कारवाई? हे असं चालू आहे, सरकार झोपलंय का हा माझा प्रश्न आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये एसआयटी व्हायला पाहिजे, तुम्हाला वाटत नाही का? कारण थेट मुख्यमंत्र्यांच्याच कागदपत्रांचा हा सगळा विषय आहे। एसआयटी एवढी पोचट झालेली आहे, काय होतं त्या एसआयटीने पण हा माझा प्रश्न आहे। जो कोणी असेल खाली सही ज्याची त्याला पकडून आणा ना, कोण आहे ना, कोण आहे जो कोणी असेल। आता इथली टॅक्स पावती इथल्या झोन ऑफिसरला पकडलं पाहिजे, संपला विषय। हे राशन कार्ड पुरवठा अधिकारी पकडलं पाहिजे, संपला विषय। रहिवासी प्रमाणपत्र कोणी दिलेले, तहसीलदार, त्याला पकडलं पाहिजे। हे उत्पन्नाचं कोणी दिलं, तहसील कार्यालय, त्याला पकडलं पाहिजे। कास्ट सर्टिफिकेट कोणी दिलं त्याला पकडलं पाहिजे। त्याच्यात काय यासाठीची गरज काय? याला हे ज्यांनी सही केली त्याला पकडून आणायचा विषय संपला। काय म्हणणं आहे याच्यावर? सरकारचं काय म्हणणं आहे? काय म्हणतात आता बघू। आता मी आज दाखवलंय सभागृहात। या सगळ्या विषयांमध्ये केवळ संभाजीनगरचाच हा विषय तुम्ही मांडला, तुमच्याकडे राज्यातलं काय आणखीन आलंय का? हे सगळीकडे होऊ शकतं असाच त्याचा अर्थ आहे। म्हणजे योजना कशा पद्धतीनं वापर केला जातो हा मी उदाहरण दाखवलेलं आहे की समजा यांचं सर्टिफिकेट निघू शकतं तर बाकीच्या लोकांचं सर्टिफिकेट बोगस निघायला काय अवघड काम आहे का? हा मला सांगायचं याच्यात। भाजपच्या नगरसेवकांचा काय विषय? त्यांच्या मुलाला देखील त्या ठिकाणी भाजपचे एक नगरसेवक आहे ज्याचे स्वतःचे 32 खात्यात अकाउंट आहे, त्यांनी स्वतःचा मुलगा, स्वतःचा सासरा यांच्या नावावर घरकुल घेतलेले। मला त्याचा एकट्याविषयी मला आरोप नाही करायचे, ओव्हरऑल व्यवस्थेविषयी मला बोलायचं। आपण पाहतोय अंबादास दानवे आपल्याशी बोलत होते आणि एकंदरीतच छत्रपती संभाजीनगरमध्ये कागदपत्रांचा तर गोळ सुरूच आहे, मात्र रमाई आवास योजनेमध्ये नगरसेवकांच्या मुलांना आणि त्यांच्या कुटुंबियांना कशा पद्धतीनं घरं लाटली ही देखील बाब आज सभागृहामध्ये उघडकीस आणलेली आहे। या संपूर्ण प्रकरणी कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे। मग पुरवठा अधिकारी ज्यानं रेशनिंग कार्ड दिलं, यासोबतच कास्ट व्हॅलिडिटी, कास्ट सर्टिफिकेट ज्यानं दिलं ते तहसीलदार असतील, उत्पन्नाचा दाखला देणारे तहसीलदार असतील, या सर्वांवर कारवाई करण्याची मागणी अंबादास दानवे यांनी या निमित्ताने केलेली आहे। कॅमेरामन आदिल सनकरे, निलेश पुदावले, एबीपी माझा, मुंबई।